मेपल कंपनीकडून पैसे परत घ्यायला आलेल्या ग्राहकांवरती मेपलचे बाउन्सर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय। आज एका ग्राहकाला बाउन्सर्सनी मारहाण सुद्धा केली आहे। बाउन्सर्सकडून होत असलेल्या मारहाणीची दृश्य झी24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। वैयक्तिक कारणास्तव पैसे परत घेत आहोत, मेपल विरोधात काही तक्रार नाही असा फॉर्मही ग्राहकांकडून जबरदस्तीने लिहून घेतला जातोय असा आरोप ग्राहकांनी केलाय। पैसे परत घेणाऱ्या ग्राहकांनी ही तक्रार केली आहे। बाउन्सर्सने या ग्राहकांना मारहाण केल्याची तक्रार आहे। ही दृश्य आपण पाहताय। त्याचबरोबर या ग्राहकांना एक फॉर्मही भरायला लावतायत मेपल ग्रुपवाले आणि त्यांच्याकडून मेपल कार्यालयात बाउन्सर्सची दादागिरी सुद्धा पाहायला मिळते। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या संपर्कात आहेत। नितीन, काय नेमकं घडलंय? काय नेमकी ही दादागिरी मेपलकडनं केली जाते? पोषण मेपलने आज जाहीर केलं होतं की आजपासून ते पैसे देणार। पैसे घेण्यासाठी लोक आले, मात्र लोकांना किंवा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कारण ज्यावेळेस ग्राहकांनी पैसे दिले या योजनेसाठी, या नोंदणी केली, त्यावेळेस त्यांना 10 मिनिटात पैसे घेऊन मोकळं केलं जात होतं। आज मात्र ग्राहकांना 2-2, 4-4 तास थांबावं लागतंय पैसे परत मिळवण्यासाठी। त्यामुळे हा मनस्ताप होताच त्याचबरोबरला बाउन्सर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं असेल ते बाउन्सर्स ग्राहकांना दादागिरी करतायत, महिला ग्राहकांना दादागिरी करतायत आणि दृश्यात आपण पाहिलं तसं एका ग्राहकावर यांनी हात उचललेला आहे, त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र मीडियाचा कॅमेरा पाहिल्यानंतर त्यांनी सावरासावर केलेली आहे। अशा पद्धतीने हे पैसे परत देण्याचं काम सुरू आहे आणि ज्या ठिकाणी वरती कार्यालयात पैसे दिले जात आहेत तिथे कोणालाही सोडलं जात नाहीये, माध्यमांनाही सोडलं जात नाही, पोलिसांनाही सोडलं जात नाही। एवढी दादागिरी मेपलकडनं केली जाते। आणि महत्वाची माहिती की महत्वाचा जो भाग पुढे येतोय तो की एक अर्ज लिहून घेतला जातोय। त्यात असं म्हणण्यात आलेलं आहे की ग्राहक त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे पैसे परत घेत आहेत आणि त्यांची मेपल ग्रुपच्या विरोधात कुठली तक्रार नाही, ती भविष्यातही राहणार नाही। माझी कायदेशीर दृष्ट्या मेपल स्वतःला सेफ करून घेत आहे असं त्यातनं येतं। मात्र मेपलचं शिरजोरी किंवा मुजोरी अजून उतरलेली भूषण। धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो मेपलच्या कार्यालयात बाउन्सर्सनी दादागिरी केली आहे। एकूणच या सगळ्या संदर्भात नेमकं काय प्रकार तिथे झाला या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। वरती जायचंय, वरती का नाही आलो? वरती नाही ना सर। का अलाउड नाही? सोडत नाही सर। का पण काय नाही सांगा ना, काय कारण काय? वरती अलाउड नाही सर। वरती सर कस्टमर साठी आहे सर आता। हो, पण आम्हाला पाहायचं नक्की काय पैसे देत आहेत, पाहायचं नाही, फक्त तेवढं पाहायचं सर। लाईनीमध्ये ना पब्लिक ओरडत जाते, बंद सर प्लीज पैसे देतात ते साईडला ज्यांचे ऑफिस आहेत त्यांना जाऊन देणार। ऑफिसच्या सुनील, तू काय करतो इकडे? ऐक ना, आम्हाला फक्त जाऊन पाहू द्यात की तुम्ही काय पद्धतीने चाललंय, कारण सरकारने सांगितले पैसे परत द्यायचे। पैसे देतात ना सर आम्ही। हो, पण एकदा आम्हाला पण वरती जाऊन पाहू द्यात सर। नाही पैसे आम्ही देतो। पण त्यावेळेस तुम्ही पैसे घेत होतात, त्यावेळेस खूप टेबल लावलेलं रेल्वे स्टाफ घेत होते सर। तुम्ही कोण आहात? आम्ही सिक्युरिटी आहे सर। मग तुम्हाला कोणी सांगितलं सोडायचं नाही? आमचं काम आहे सर करायचं, ड्युटी आहे आमची। आपण कुणी सांगितलं सोडू नका म्हणून? मेपल ग्रुपनी, अग्रवालनी, कोणी अग्रवालनी सांगितलं, मेपल ग्रुपनी सांगितलं, कोणी? नाही प्लीज सर। हो, सोडणारच नाही का तुम्ही आतमध्ये? चला चला सर, सर सर लाईनीमध्ये या सर प्लीज। ऐका ना, आम्हाला वरती जाऊन पाहायचंय फक्त कसे पैसे देत आहेत, त्याचं शूट करायचंय। एक मिनिट जाऊ का आम्ही वरती? प्लीज सर लाईनीमध्ये या प्लीज सर। लाईनीमध्ये आम्हाला पैसे नको आहेत, आम्ही पैसे घ्यायला परत नाही आलेलो आहे। इकडे थांब, इकडे थांब, इकडे शूट कर। आपण पाहू शकतो या ठिकाणी बाउन्सर ठेवण्यात आलेले आहेत आणि बाउन्सर आणि ह्या ग्राहकांची भांडणं या ठिकाणी चालू आहेत। बाउन्सर संबंधित ग्राहकाला मारतायत, हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय। मेपल ग्रुपची काय वस्तुस्थिती आहे, कशा पद्धतीने पैसे दिले जात आहेत याची दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। हे बाउन्सर या ठिकाणी आहेत, मीडियालाही आत जाऊन देत नाहीयेत। पण ज्यावेळेस पैसे घ्यायची, ग्राहकांकडून पैसे घ्यायची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस अनेक टेबल होते, ग्राहक आला की थेट 10व्या मिनिटाला पैसे घेतले जात होते, त्याला फ्री केले जात होतं। आणि आता तासन तास ग्राहकांना
थांबवलं जातं रांगेमध्ये आणि बाउन्सरची दमदाटी आपण प्रत्यक्ष पाहिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.